मेरा नाम जोगिंदर जहरीला है. अनबिलिव्हेबल गोष्ट आहे की ना आज आम्हाला पुण्यासाठी निघावं लागेल. यार एवढी हसी मजाक केली, एकूण एक दिवस आठवत आहे. इच्छा तर नाही होतं जायची, बट पुण्यात पण आमचे खूप कामं अडलेले यार, जावं तर लागणारच आहे. तर मग उचलली बॅग आणि घेतला आपला काळा तोंड, कारण यार इथं उन्हात फिरून फिरून पूर्ण तोंड काळा झालाय. आणि यार बाहेर येता बरोबर ना या माणसाची ना मस्त्या काही सुटत नाही. मला म्हणतोय मी नाही देत तुला सोडून. म्हटलं का दादा? तर नाही म्हणे आमच्या ब्रुनोला तू ब्लॉगमध्ये घेतलाच नाही म्हणे. ब्रुनो कोण? तर आमचा डॉगी, त्याला घे म्हणे. नाही तर मी तुला सोडून देत नाही म्हणे. जा इथून, पायी पायी जाते पा. आणि आता झोपेतून उठून आलाय तर तोंड पण लपत होतं. फायनली मी ब्रुनोला ब्लॉगमध्ये घेतलं. म्हटलं बाई ठीक आहे ना, म्हटलं हाच आहे तो माणूस जो मला वेळेवेळेला किलसवत होता ना, हाच आहे. म्हटलं ठीक आहे, आता तुझं लग्न झालं, आता वहिनीला नाव सांगेल तुझा, वहिनीला. सकाळ नाही होत तर आमचे मस्त्या चालूच होतात. मी तुम्हाला मागेही सांगितलेलं याचे माझे मस्त्या किती चालतात. आणि असेच मस्त्या करत करत पोहोचलोय आम्ही स्टेशनला. दादानी मला सोडलं, त्याला म्हटलं जा बाई तुलाही कामं असतील, मी जातो. माझी गाडी येण्यातच होती. आणि गाडीत बसल्यावर आमच्यासोबत खूपच जास्त घाण एक स्कॅम झालाय. तो कोणता ना यार, की मी ना सस्ते नशे करूनच चालतो हे तुम्हाला माहिती आहे. तर तेच सस्ते नशे ना मला भारी पडले. त्याचं रिझन असं की मी पहिले ना 2-3 तिकीट कॅन्सल केले पुण्याला जायचे, कारण इच्छाच नाही होत होती. म्हटलं ठीक आहे, फायनली ही तिकीट केली. आणि माझ्या डोक्यात ना तेच सीन चालू की माझा बर्थ नंबर हा आहे. आणि मनमाड सुटलं. त्याच्यानंतर मी बसलेलो आहे, ते लोक माझ्या तोंडाला बघून आले. मला कळतच नव्हतं काय झालं. तेव्हा मी तिकीट पाहिली तर मला समजलं की मी किती झोपीत आणि किती नशेत होतो गाडीत बसल्यानंतर, की माझी बर्थ कोणती आणि मी कोणत्या बर्थवर जाऊन बसलो. मग काय, बॅग घेऊन निघालोय भाई माझ्या बर्थवर जायला. म्हटलं यार सकाळी सकाळी स्कॅम करून घेतला मी स्वतःसोबत. एवढं तर सस्ते नशे करतो मी. आणि इथे येऊन ना मस्तपैकी म्हटलं भाई आता मी घेतो झोपून. झोपलोच होतो. तर तेवढ्यात गाडी एका स्टेशनला कमीत कमी अर्धा पाऊण तास थांबली. आणि माझ्यात किडे तर खूप आहे खाली उतरून पाहायचे. खाली उतरून पाहिलं आणि चालू गाडीत चढलो. एवढे किडे तर आहेच आमच्यात. आणि फायनली ड्रायव्हर काका गाडी घेऊन निघालेले पुण्याला जायला. आणि तेच बकबक बकबक करता करता आजूबाजूच्या लोकांसोबत पोहोचलोय आम्ही फायनली पुण्यात. यार पुण्याला आल्यानंतर वाटलं थोडं वातावरण थंड, कारण इतक्या दिवसाचं मी उन्हातच फिरत होतो. आता थोडं ना रिलॅक्स वाटत होतं, कारण यार माझ्या विदर्भापेक्षा पुणे थंडच आहे. आणि मनमाडला यावेळेस थोडा ऊन होतं मला असं वाटतं. मेट्रोने तर जायची इच्छा नव्हती माझी, यासाठी ना डायरेक्ट कॅब केली. म्हटलं आता यार डायरेक्ट घरी जातो, कारण मेट्रोनी मला परत कॅब करूनच जाणं होतं घरी. त्यासाठी म्हटलं आता डायरेक्ट कॅब करूनच घरी, म्हणजे ऑटो आपला. आणि फायनली पोचलोय मी 6 तासानंतर माझ्या रूमवर. इतकं पाहून छान वाटत आहे ना. चला मग भेटूया तुम्हाला उद्या.